चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा प्रारंभ. नववर्षाच्या आगमनाची प्रकृती सोबतच मनुष्य संस्कृती सुद्धा आतुरतेने वाट बघत असते. या पावन दिवशी सकाळी प्रत्येक घरासमोर रंगीत रांगोळी आच्छादित करून अंगण सजविले जाते. दारावर आंब्याचे तोरण लावून व गुढी उभारून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पाडवा पहाटचे पूजन करून स्वागत केले जाते. सोबतच सकाळी संगीताच्या मैफिली आयोजन सुद्धा केल्या जातात. पुलगाव विवेकानंद पथसंस्था आणि पाडवा पहाट समितीच्या वतीने यावर्षी महाराष्ट्राचे प्रसिद्ध क्लासिकल गायक अजित कडकडेच्या संगीतमय पाडवा पहाट सकाळचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये पुलगाव येथील प्रसिद्ध नाट्य कलावंत अरविंद बाबळे यांचे एक दिवस पूर्वी दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना 2 मिनिटे मौन राखून भावभीनी श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पश्चात गायक अजित कडकडे यांनी प्रथम देवता भगवान गणपतीला वंदन करीत गणेश वंदनाच्या माध्यमाने कार्यक्रमाला सुरुवात केली. या पाडवा पहाट कार्यक्रमामध्ये पंडित अजित कडकडे यांनी एकहून एक उत्तम असे अभंगाची प्रस्तुती करून पुलगावकरांची मने जिंकून घेतली. अजित कडकडे यांचे स्वागत लोणकर यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन केले, तर त्यांचा संपूर्ण संचामधील विविध कलाकारांचे स्वागत पाडवा पहाट समितीचे अध्यक्ष बबन बरपट, हर्षल काळे, प्रदीप पांडे, सुरेश गणेशपुरे, विठ्ठल वानखडे, नृसिंह जाधव, विनोद चव्हाण-साकडे, गणेश इंगळे, राजेश देशपांडे, राजा बैतुले आदींनी केले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. आला नाही तो भरतुंगी जातो म्हणता का, आला नाही तो भरतुंगी जातो म्हणता का. थोडे थांबा ना बाप्पा, थोडे बसा, थोडे थांबा ना बाप्पा, थोडे बसा. आला नाही तो भरतुंगी जातो म्हणता का, आला नाही तो भरतुंगी जातो म्हणता का. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.